आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 20 दिवसांनंतरही गृह खातं कोणाकडे हे ठरत नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली, संजय राऊतांची टीका। सत्ताधारी पक्ष विरोधकांना बोलूच देत नाही, अदानींवर अमेरिकेत खटला दाखल, त्यावर आम्हाला बोलू देत नाही, राज्यसभेचे सभापती पक्षपातीपणा करतात, संजय राऊतांचा आरोप। मविया ईव्हीएम आणि निकालाबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार, दिल्लीतील अभिषेक मनु सिंघवींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय। 23 नोव्हेंबरलाच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण, मतांची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये तफावत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अदानी ग्रुपकडून सीमा तपासणी नाका सुरू, अनेक तपासणी नाके बंद, मग खासगी कंपनीचा तपासणी नाका कशासाठी, लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा सवाल। राज्य अदानींच्या घशात घालण्यासाठी सरकार बसवलं गेलं आहे, जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जगात नाकाही चालवायचा आहे, संजय राऊतांचा उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा। बॅलेट पेपरवर मतदान न झाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान करणार नाही, मार्कडवाडी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। मार्कडवाडीत पडळकर आणि खोत यांनी शरद पवारांबाबत केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेशी भाजप सहमत नाही, त्यांची दखल भाजपने घेतली आहे, बावनकुळेंची प्रतिक्रिया। शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत, त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे, पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, बीडमध्ये गुन्हेगारीनं कळस गाठला, गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणाच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, सोनावणेंची शहांकडे मागणी।